ह्या अशा काही भंगार महिला असतात ना, अशा भंगार महिलांमुळे सर्व महिला बदनाम होतात. हा भाऊ बरोबरच बोलला, जो बी बोलला. केरळमध्ये एका बाईने सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकलाय की एक माणूस बसमध्ये जाताना तिला हरास करतोय. म्हणलं ना तुम्हाला 99.9% सगळ्या छपरी बायका भंगार बायका आहेत. काही पण उगाच तुम्ही व्हिडिओ बघा, खाली तुम्ही व्हिडिओ काढते आणि असं थांबला तो माणूस, त्याचं लक्ष पण नाहीये, बस स्वतः चिटकायला चालली. मग त्या माणसाला थोडा धक्का लागणारच ना. अहो लागणार म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन वाट बघताय की कधी त्याला धक्का लागतोय. छपरी बायांनो, तुम्ही उगाच महिलांना नाव ठेवत नाही. तुमच्या बाजूने कायदा आला म्हणजे तुम्ही काही करत चालले का? अहो त्या माणसाने फाशी घेतली, आजूबाजूच्यांना नातेवाईकांना सगळ्यांना कळलं, सगळ्यांनी त्याला फोन केले, हरास केला. त्यांनी स्वाभिमानी माणूस फाशी घेऊन टाकली त्यांनी तुझ्या नादात दळभद्री बाई. अहो तुम्ही तो खालचा व्हिडिओ बघा, नीट ऑब्झर्व करा. ती बाई असं वाट बघती कधी त्याचा धक्का लागतोय. अहो एकदम जवळ मला तर तीच जाऊन रेवायला लागली. त्या माणसाचं लक्ष बी नाही बघा, ते पुढे निघून गेला लगेच. अहो सोशल मीडियावर दिसतंय म्हणून तुम्हाला आज कळतंय. रोज बस मध्ये, ट्रेन मध्ये माणसं असं एकदम कोपऱ्यात लपून असतात, बाया फुल ताडात. ब्रेक दाबला डायरेक्ट अंगावर गेलं, लगेच वरडावर, लगेच भांडण. अहो चूक कळली ना बायांना, डायरेक्ट चप्पल घेऊन तोंडावर मारतात सगळ्यांसमोर. सगळ्या बाया त्यांच्या सगळे एकत्र होतात. तेच जर चूक कळली बाईची तर सगळ्यांनी मिळून बाईला मारलं पाहिजे तिथं. अहो मी हावबाजीत नाही बोलत, वाघोलीत माझ्या समोर उदाहरण घडलंय. मी व्हिडिओ काढलेला त्याच्यावर. 60-65 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला एका बाईने मार चारला. लोकांनी बघितले नाही चुकी कुणाची, नुसतं बाई बोलली तेच खरं असं नसतंय. अतुल सुभाषची बायको त्याने हरास केला अतुल सुभाषला, डायरेक्ट त्याने फाशी घेतली. दुसरं उदाहरण, ते ड्रम मध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड त्याला डायरेक्ट मारून टाकलं. कोणाचा जीव घेण्याचा अधिकार कोणालाच नाही, आणि इतकं बी टॉर्चर नाही करावं की त्याने जीवच द्यायला पाहिजे. सगळी गलती त्या लेडीजची दिसते.